ओके. तर आजचा 9वा चॅप्टर आहे पैशाचे लोहचुंबक. पैशाचे लोहचुंबक म्हणजे लोहचुंबक आपणच. मॅग्नेट कोण आहे? ह्या मॅजिक बुक आपण शिकतोय. तर मॅग्नेट कोण आहे? लोहचुंबक कोण आहे? चुंबक कोण आहे? आपण आहोत. तर यामध्ये कसं आहे, पैशाचे लोहचुंबक म्हणजे काय? तर आपण आपल्यामधली एनर्जी, आपण मॅग्नेट आहे ना. आपण पॉझिटिव्ह आपण जसे विचार करणार आहोत तसं आपण आकर्षित करणार आहे आपल्या आयुष्यामध्ये. जसं म्हणजे पॉझिटिव्ह विचार असेल तर माझ्या आयुष्यामध्ये मी पॉझिटिव्ह लोक, पॉझिटिव्ह सिच्युएशन, पॉझिटिव्ह सगळ्या वस्तू जे काही मला आवडीच्या आहेत म्हणजे वॉन्टेड गोष्टी आहेत त्या मी अट्रॅक्ट करणार आहे, आकर्षित करणार आहे. मी चुंबक बनणार आहे त्या गोष्टींची. आणि मी जर निगेटिव्ह असेल, कंप्लेनिंग असेल, नेहमी जलस करत असेल, घाबरट असेल, भीत असेल, है की नाही, किंवा बोर होत असेल, जलस करत असेल, अँगर करत असेल, रागवत असेल, जशा माझ्या फिलिंग्स असतील मी माझ्या आयुष्यामध्ये तशाच सिच्युएशन, तशीच माणसं मी काय करणार आहे, आकर्षित करणार आहे. हे सगळं कोणामुळे होणार आहे? माझ्यामुळे. कारण मी काय, एक मॅग्नेट आहे. एक तर पॉझिटिव्ह एनर्जीचा किंवा निगेटिव्ह. मी जशी माझे जशी एनर्जी असणार आहे तशीच मी माझ्याकडे गोष्टी आणि माणसं अट्रॅक्ट करणार आहे, आकर्षित करणार आहे. तर आता आपण पैशाचे लोहचुंबक कसं बनवू शकतो? आपण आतापर्यंतच्या सगळ्या पैशाच्या असाइनमेंट मध्ये काय काय केलंय? सगळ्यांनी तुमची तुमची नोट केली आहे का? ती केली असेल तर करणं खूप गरजेचं आहे, कारण ती रोज करायची आहे असाइनमेंट. पैशावर आपण ती स्टिकर चिटकवायचं होतं, है की नाही? थँक्यू फॉर मनी ऑल. कोणती ती मी पाठवलेली ना ग्रुपवर पण. ती जी मराठीमध्ये जर ज्यांना हवी असेल तर मराठीमध्ये पण लिहा, इंग्लिशमध्ये हवं असेल तर इंग्लिशमध्ये लिहा. हो की नाही? आपण ते जे ग्रुपवर नोट मी पाठवलेली फोटो, ती असाइनमेंट डेली करायचे. दिवसात ना एकदा करा, दोनदा करा, तीनदा करा. अगदी ज्यांना खूप असं वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये भरभरून पैसे यावेत, त्यांनी अगदी खूपदा केली तरी चालणार आहे. तर ती नोटीची असाइनमेंट करत होतो आपण, हो की नाही? ते बोलायचं होतं, ती नोट हातात घ्यायची होती, त्याला आपली स्वतःची एनर्जी द्यायची होती पॉझिटिव्ह. त्या पैशांसाठी ग्रेटफुल व्हायचं होतं, है की नाही? आणि त्याच्याबरोबरच आपण काय दुसरी पण एक पैशांसाठीची, मनीसाठीची असाइनमेंट केलेली. आपल्याला आपण खर्च केले नाहीत, पण आपल्यासाठी कोणीतरी खर्च केलेले आहे. म्हणजे पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर असे पीपीएफ चे असाइनमेंट केलेली आहे की नाही. पास्ट मध्ये आपल्या आई बाबांनी, काका काकू, आजी आजोबा, मावशी, आत्या, काका, जे कोणी आपल्या आयुष्यामध्ये होते, ज्यांनी आपल्यासाठी खर्च केले, त्यांच्यासाठी आपण कृतज्ञता व्यक्त केली, है की नाही? आणि त्याच्याबरोबरच आत्ता प्रेझेंट मध्ये जर माझ्यासाठी कोणी खर्च करत असेल, माझी फ्रेंड असेल, माझी मिस्टर असतील, माझी बायको असेल, किंवा कोणी वाईफ असेल, मुलगी असेल, मुलगा असेल, जे कोणी असतील, त्यांच्यासाठी पण आपण ग्रॅटिट्यूड लिहिलेत. आणि फ्युचरसाठीचे म्हणजे फ्युचरसाठीचे ग्रॅटिट्यूड म्हणजे मला जे हवं आहे, वॉन्टेड आहे पैशांच्या बाबतीत भविष्यामध्ये, ते लिहायचं होतं. तर हे पीपीएफ ची असाइनमेंट सगळ्यांनी केली असेल, किंवा पैशांसाठीची जी नोट बनवायची होती, ती हातात धरून बोलायचं होतं त्याच्यावर जे लिहिलेलं, ते जर केलं असेल तर तुम्हाला हे आता इथून पुढचे सगळे चॅप्टर सगळे ऍडव्हान्स लेवलचे असणार आहेत. म्हणजे हा एक आणि त्याच्या पुढचा चॅप्टर संपला की सगळे ऍडव्हान्स लेवलचे चॅप्टर आहेत. म्हणजे आतापर्यंत आपण ग्रॅटिट्यूड करत होतो, पण इथून पुढचे सगळे ऍडव्हान्स लेवलचे असणार आहेत. सो मग तुम्हाला आतापर्यंतच्या जर सगळ्या असाइनमेंट केल्या असतील तर तुम्हाला हळूहळू तुमच्या लाईफमध्ये रिझल्ट येताना दिसणार आहेत. पण तुम्ही जास्तीत जास्त समजून घ्यायचं आणि असाइनमेंट करणं, प्रॅक्टिस करणं याला महत्त्व दिलं पाहिजे. आता या चॅप्टर मध्ये आपण काय शिकणार आहे? जर मी आधीच्या जर असाइनमेंट छान केल्या असतील तर मी माझ्यामधलं पैशाचं चुंबक, पैशाचे लोहचुंबक मी कशी स्वतःला बनवू शकते, हे आपण आज शिकणार आहोत. हम्म.
पण हे इझी कधी जाणार आहे, तुम्ही मागच्या सगळ्या असाइनमेंट केल्या असतील तर तुम्ही हे खूप इझी जाणार आहे. मोस्टली मी नेहमी तुम्हाला ते सजेस्ट करते की मॅजिक बुक अंडरस्टँड करून घ्या, समजून घ्या, प्रश्नच नाही. मॅजिक बुक समजून घ्या, शिकून घ्या, 20%, 80% प्रॅक्टिस. सगळ्या असाइनमेंट 80% त्याचा रिझल्ट, जेव्हा तुम्ही 80% प्रॅक्टिसेस करणार आहे, रिझल्ट पण त्या लेवलला येणार आहे तुम्हाला. सो प्रॅक्टिसेस करणं करत राहा. आपल्या ग्रुपमध्ये बरेचसे अशी लोक आहेत की ज्यांनी 10-10, 15-15 वेळा पण मॅजिक बुक केलेलं आहे. तर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही बिंदास फोन करून विचारलं. ते लोक कोणीही तुम्हाला विचारलं का विचारलं म्हणून फोन रागवणार नाहीत. तुम्हाला समजून सांगणार आहेत सगळे. तर तुम्ही नक्की विचारा. समजलं नाही तर पण मला असं वाटतं असाइनमेंट मात्र सगळ्यांनी म्हणजे कंपल्सरी आहे असं समजून करा. फक्त इथे ऐकायला येत असाल तर काही उपयोग नाही, काहीच उपयोग नाहीये तुम्हाला. म्हणजे आम्ही इतके प्रॅक्टिस करतो. आता माझं हे 5वं-6वं मॅजिक बुक आहे. हे दुसरं मी स्वतः घेतेय आणि 6 वेळा तर मी स्वतः दुसऱ्यांचं केलेलं आहे. म्हणजे आमचे मी जे मेंटॉर म्हणते त्यांना, ॲनी, अश्विन मॅमचं मी 3-4 वेळा केलंय. अरविंद सरांचं 2 वेळा केलंय. ॲनीचं एकदा केलेलं आहे. म्हणजे मी स्वतः खूपदा जरी केले ना तरी पण मला प्रॅक्टिस अजूनही कमी पडते किंवा मला असं वाटतं की ज्या लेवलची माझी प्रॅक्टिस व्हायला पाहिजे त्या लेवलची प्रॅक्टिसेस माझी होत नाही. मग तुम्ही आत्ता आलेला आहात तर प्रॅक्टिसला महत्व देणं खूप 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 इम्पॉर्टंट आहे. करणं गरजेचं आहे. तुम्हाला समजलं नाही, तुम्ही विचारलं तर कोणी सांगणार नाही असं कोणीच नाही आपल्या ग्रुपमध्ये, सगळेजण सांगतील. पण करा, नक्की नक्की करा. ओके. तर आजचं आपण पैशाचे लोहचुंबक आपण कसं बनवू शकतो हे आज आपण चॅप्टर मधून शिकणार आहोत. केवळ कृतज्ञतेनेच आयुष्य समृद्ध होते. डिएट्रिक बॉन हेफेर 1906 ते 1945 ल्युथरन चर्चचा मुख्य धर्मोपदेशक. काय म्हणताय ते की केवळ केवळ आणि केवळ कृतज्ञतेनेच आयुष्य समृद्ध होतं. तुम्ही जेव्हा ग्रेटफुल व्हायला शिकता त्यांनी तुमचं आयुष्य समृद्ध होतं असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आपण आतापर्यंत बरेच इथे ह्या पुस्तकामध्ये गौतम बुद्ध, परत मोहम्मद पैगंबर, कृष्णा, महात्मा गांधी, बऱ्याच जणांचा उल्लेख केलेला आहे. सगळ्यांनी तेच सांगितलेलं आहे. सगळ्या धर्मांनी बायबलमध्ये पण तेच सांगितलेलं आहे. कुराण, सगळ्यांचा बेस हा कृतज्ञता हाच आहे. आणि आपण आतापर्यंत आरोग्याच्या बाबतीत कशी कृतज्ञता व्यक्त करायचे, पैशाच्या बाबतीत पण कशी कृतज्ञता व्यक्त करायचे, नात्यांमध्ये पण कशी कृतज्ञता व्यक्त करायचे, कंप्लेनिंग निगेटिव्ह सिच्युएशन जरी आली तर निगेटिव्ह सिच्युएशन मध्ये पण कृतज्ञता कशी व्यक्त करायचे हे पण शिकलोय, हो की नाही. आता आणि आज आपण काय करणार आहे, आपण तर मनीच्या एरियामध्ये ऑलरेडी आता आपले तुम्ही जर पहिले आपले हे बघितलं असेल, अनुक्रमणिका पाहिली असेल, जे 28 चॅप्टर आहेत तर बऱ्यापैकी सिमिलर हे आहेत. म्हणजे 4 मेजर एरिया घेतलेले आहेत, है की नाही. आरोग्य, नातेसंबंध, मनी आणि काही निगेटिव्ह सिच्युएशन असतील तर. पण त्यामध्ये पण खूप वेगवेगळे घेतले. म्हणजे आतापर्यंत मनीमध्ये शिकलो तसं आपण पास्ट, प्रेझेंट, फ्युचरचे ग्रॅटिट्यूड केले. एक नोट बनवली, त्या नोटवर ते स्टिकर चिटकवलं आणि ते आपण मराठीमध्ये जे काही सांगितलेलं आहे ते रोज बोलायचं आहे. आज आपल्याला वेगळी असाइनमेंट आहे, तर ह्या असाइनमेंट नक्की करा तुम्ही. कसं करायचं कसं नाही तर ह्या आपण पूर्ण चॅप्टर मध्ये बघून घेऊया. तुमचे आरोग्य असो, काम असो, नातेसंबंध असो किंवा पैसा असो, कृतज्ञता व्यक्त करणे ही समृद्धी आणि तक्रार करणे ही गरिबी. हा तुमच्या संपूर्ण आयुष्याचा सुवर्ण नियम आहे, हे लक्षात ठेवा. काय करायचंय, कृतज्ञता व्यक्त केली तर काय येणार आहे माझ्या आयुष्यामध्ये, समृद्धी. आणि कृतज्ञता व्यक्त नाही केली तर काय येणार आहे, गरिबी. हा नियम, हा जो हे आहे, नियम आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे. तर हे सगळं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि हे कंपल्सरी, म्हणजे हे जेवढं तुम्ही लक्षात ठेवून वागणार आहात, तुमच्यामध्ये पुस्तक संपेपर्यंत काही चेंजेस झालेले तुम्ही स्वतः मला शेअर करा, ठीक आहे.
तुमच्याकडे फारसा पैसा नसताना देखील तुम्ही आहे तेवढ्याबद्दल कृतज्ञ असाल तर तुम्हाला आणखी पैसा मिळत राहील. आणि तुमच्याजवळ असलेल्या पैशाबद्दल बाबत तुम्ही सारखी तक्रार कराल तर तुम्ही आणखी गरीब होत जाल. काय म्हणतायत हे? तुमच्याकडे फारसा पैसा नसताना देखील, म्हणजे मला असं वाटतंय की माझ्याकडे सफिशियंट पैसे आता नाहीयेत, पण तेवढ्याबद्दल सुद्धा मला कृतज्ञता व्यक्त केली तर मला आणखी पैसे मिळत जाणार आहेत. आणि जर मी आता जे पैसे माझ्याकडे येत आहेत त्यासाठी कृतज्ञता व्यक्त नाही केली पैशासाठी, तर काय होणार आहे? मी आणखी गरीब होत जाणार आहे. लोक पैशाबद्दल सगळ्यात जास्त तक्रार करतात. आजच्या जादूच्या कृतीमुळे ही तक्रार कृतज्ञतेत बदलणार आहे. एक तर तुम्ही कृतज्ञता व्यक्त करणार, दुसरे म्हणजे ज्या तक्रारीमुळे तुम्ही आणखी गरीब होत जाता तिची जागा कृतज्ञता घेणार. अशा प्रकारे दोनदा कृतज्ञता व्यक्त झाल्याने तुमच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा घडून येण्यासाठी दुप्पट ताकद लावली जाणार आणि जादूने तुम्ही श्रीमंत होणार. म्हणजे आमच्या अश्विन मॅम तर म्हणतात की, म्हणजे जे मी ज्यांना मेंटॉर मानते आणि मी अतिशय मानते आणि मला माझ्या आयुष्यामध्ये ह्याचा रिझल्ट खूप आलेला आहे पैशांच्या बाबतीत. पैशांचं मनी सर्कल तुम्ही ज्या क्षणापासून चालू करता, ज्या क्षणापासून तुम्ही पैशाचे असाइनमेंट करता, मनापासून कृतज्ञता व्यक्त करता, त्या क्षणापासून तुमच्या आयुष्यामध्ये पैशांच्या बाबतीत एकदम मॅजिक्स व्हायला सुरू होतात. इतके पैशांच्या बाबतीचा रिझल्ट सगळ्यात पहिला रिझल्ट ना पैशांमध्ये येतो तुम्हाला. कारण की तो दिसतो, जाणवतो, आपल्याला बघता येतो. काही ना काहीतरी आपल्याला मिळत असतं त्या पैशांच्या द्वारे, त्यामुळं आपल्याला तो दिसतो, मोजता येतो. सगळ्यात पहिला रिझल्ट हा पैशांमध्येच येतो. म्हणजे मी माझं पण एक्झाम्पल सांगितलं ना, मी ऑगस्टमध्ये साधारण ऑगस्टमध्ये मी पहिल्यांदा मॅजिक बुक इंट्रोड्यूस झालेलं माझ्यासाठी, गेल्या वर्षी, म्हणजे साधारण 2024 मध्ये. फक्त मला माहिती झालेलं छायाताईकडून की हे असं असतं. मी एक व्हिडिओ पाहिला आणि त्यानंतर मला वाटतं सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये मी ते अख्खं मॅजिक बुक युट्यूबवरचं केलेलं अरविंद सरांचं. पण मला ते पहिल्यांदा केलं, मला बऱ्यापैकी समजलंच नव्हतं. म्हणजे फक्त कळत होतं, पण असाइनमेंट कशा करायच्या बिलकुल कळालं नाही. नंतर मला छायाताईंनी सजेस्ट केलं की तू ज्या पद्धतीचा अभ्यास करते, तू ना ॲनीचं मॅजिक बुक कर, म्हणजे तुला समजेल. आणि मी ॲनीचं, म्हणजे त्यांचीच मुलगी, अश्विन मॅमची मुलगी, जी खूप टेक्निकल गोष्टी आणि हे जे असाइनमेंट असतात ना, त्या खूप डिसिप्लिननी, शिस्तबद्ध आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने घेते. मग मी तिचे जेव्हा मॅजिक बुक केलं तेव्हा मला जरा व्यवस्थित समजलं आणि मी त्याचे ग्रॅटिट्यूड्स करायला लागले. आणि जवळजवळ ऑक्टोबर, म्हणजे मला वाटतंय की त्यानंतरच, त्याच महिन्यामध्ये ज्या वेळेस इंट्रोड्यूस झालं मला मॅजिक बुक, एका महिन्यात अश्विन मॅम पुण्यामध्ये आलेल्या. म्हणजे एक पोलीस आहेत आणि त्यांनी आपल्या अश्विन मॅमला इथे बोलवलेलं. म्हणजे पोलिसांची मोठी टीम आहे, वरच्या लेवलचे जे ऑफिसर असतात, तर त्यांनी त्यांचे मॅजिक बुक त्यांच्या आयुष्यामध्ये आणल्यावर त्यांच्या कामामध्ये कसा परिणाम होईल, कृतज्ञता व्यक्त केल्याने कसे चेंजेस होऊ शकतात, त्यासाठी तिने इन्व्हाइट केलेलं अश्विन मॅमला. आणि मग वसंत पंचमीला त्या मला पहिल्यांदा भेटल्या. म्हणजे अट्रॅक्शन बघा, तुम्ही तुमची एनर्जी शिफ्ट केली की तुमच्या आयुष्यामध्ये कसे बदल होत राहतात. अश्विन मॅम आल्या, त्यांनी मला ती 100 रुपयाची नोट, जी मी ग्रुपवर टाकलेली फोटो, ती मला त्यांनी ऍज अ रिवॉर्ड दिलेला. आणि जून मध्ये मला रिट्रीट फारसं मॅजिक बुक, किती 5-6 वेळा मॅजिक बुक करणारे लोक पण रिट्रीटला जात नाही. मी फक्त 2दा मॅजिक बुक केलेलं आणि मी रिट्रीटला गेलेले. रिट्रीट म्हणजे काय, तर तिथे मॅनिफेस्टेशन कसं करतात, टेक्निकली सगळ्या ऍक्टिव्हिटीज घेतल्या जातात. म्हणजे मॅजिक बुक मध्ये काही आपल्याला ह्या सगळ्या टेक्निक्सच आहेत. तुमच्या आयुष्यामध्ये कशा कृतज्ञतेने तुमच्या आयुष्यामधली नाती कशी सुधारायची, त्यांच्यामध्ये प्रेम आनंद कसा मिळवायचा, पैशामध्ये समृद्धी कशी मिळवायची, हे सगळे टेक्निक्सच आहेत. पण ह्याच्या व्यतिरिक्त पण काही ऍडव्हान्स टेक्निक्स असतात, शास्त्रशुद्ध पद्धतीने मॅनिफेस्टेशन कसं करायचं. जसं काल आपण एक ऍक्टिव्हिटी केली, हो की नाही,
आपण पाण्याचे वॉटर मॅनिफेस्टेशन केलं. तसे तशा खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज आहेत. मनी सर्कल असतं, त्या ऍक्टिव्हिटीज तिकडे जास्त मॅनिफेस्टेशन रिट्रीट मध्ये घेतल्या जातात. तर ती रिट्रीट मला लगेच गिफ्ट मिळालेली. म्हणजे तुम्ही तुमची एनर्जी शिफ्ट केली की तुमच्या आयुष्यामध्ये असे चेंजेस यायला लगेच होतात. काही ना काहीतरी मिळणार, भेटणार तुम्हाला. तर हे सगळं तुम्ही तुमच्यामध्ये बदल केला तर ते होणार आहे. ते आपण म्हणजे विचार करून खूप लक्ष देऊन. काल आता आपण एक असाइनमेंट केली, दिवसभर निगेटिव्ह न बोलण्याचा उपवास केलेला. किती सक्सेसफुल झाला. काल बऱ्यापैकी निकिताने छान शेअर केलेलं की तिने अख्खा दिवस निगेटिव्ह न बोलण्याचा प्रयत्न केला, उपवास धरला फुल डे. आणि तिला रिअलाइज झालं की तिला खूप दिवसभर वेळा अवेअर व्हायला निगेटिव्ह लागलेलं, बोलायचं. अवेअर व्हायला राहावं लागलेलं पर्टिक्युलर ह्या गोष्टीसाठी. म्हणजे आपल्या नकळतही आपण खूप सारे निगेटिव्ह बोलत असतो. आणि मी आज इमोशन्सचा चार्ट पण टाकते आपल्या ग्रुपवर, इंग्लिशमध्ये आहे, की त्या इमोशन्स तुम्ही डोळ्यासमोर ठेवल्या की मी आत्ताच ह्या सिच्युएशन मध्ये कुठल्या इमोशन्स मध्ये, चांगल्या इमोशन्स मध्ये आहे की वाईट इमोशन्स मध्ये. आणि मला जर पैशांचं मॅग्नेट बनायचं असेल तर मला कुठल्या कुठल्या इमोशन्स मध्ये, भावनांमध्ये राहायची गरज आहे हे तुमच्या लक्षात येईल तो चार्ट पाहिल्यानंतर. ठीक आहे. तर तो सगळ्यांनी तो चार्ट समजून घ्या. समजलं नाही तर मी नक्कीच सांगेन. आणि आता आपण बघूयात की पैशांचं मॅग्नेट जर मला बनायचं असेल तर काय करायचंय. लोक पैशाबद्दल सगळ्यात जास्त तक्रार करतात. आजच्या जादूच्या कृतीमुळे ही तक्रार कृतज्ञतेत बदलणार आहे. एक तर तुम्ही कृतज्ञता व्यक्त करणार, दुसरे म्हणजे ज्या तक्रारीमुळे तुम्ही आणखी गरीब होत जाता तिची जागा कृतज्ञता घेणार. अशा प्रकारे दोनदा कृतज्ञता व्यक्त झाल्याने तुमच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा घडून येण्यासाठी दुप्पट ताकद लावली जाणार आणि जादूने तुम्ही श्रीमंत होणार. काय पुढे म्हणताय. बहुतेक म्हणजे आपण जे काल जे ऍक्टिव्हिटी केली ना त्यासाठीच, की आपण आपल्या नकळत खूपदा निगेटिव्ह बोलत असतो. बहुतेक लोकांना ते पैशाबद्दल तक्रार करतात असं वाटत नाही, पण त्यांच्या आयुष्यात पैशाचा अभाव असेल तर ते पैशाबाबत तक्रार करतात. ते त्यांच्या लक्षातही येत नाही. लोकांच्या विचारांमधून आणि त्यांच्या शब्दातून तक्रारी केल्या जातात. आणि बहुतेक लोकांना त्यांच्या डोक्यात चाललेल्या अनेक विचारांची जाणीव नसते. बघा काय म्हणतात हे कशावरून. तुम्ही बघा, आपण सहज म्हणजे इन्क्लुडिंग मी काही वेगळी नाहीये तुमच्यापेक्षा. अजूनही मी जरी एवढी असाइनमेंट वगैरे करते, कधी कधी माझ्या तोंडातूनही पटकन जातात. पण आपण तसं गेलं तरी आपण शिकलेलो आहे की लगेच मी त्यासाठी कृतज्ञ आहे असं म्हणायला शिकलोच आहे. पण तरी पण होतं. मग काही काही लोक तर अनअवेअर आहेत, म्हणजे काहीच जागरूकता नसते. म्हणजे कसं, आपल्याकडे जे आपण बघा लाईट बिल आलं, आपण पटकन म्हणतो अरे या महिन्यात किती लाईट बिल आलंय. दर महिन्यामध्ये हे पैसे वाढतच चाललेत लाईट बिलाचे. काय केलं आपण, कंप्लेन. आपण भाजी घ्यायला गेलो, भाजी घेताना किती आहे, 40 रुपये पाव, 50 रुपये पाव भाज्या. काय किती महाग झाल्यात भाज्या, हो की नाही. शाळेचे पैसे, स्कूलची फी भरायला गेलो, दरवर्षी ही शाळा काही ना काहीतरी फी वाढवत असते, हाय की नाही. कितीतरी सहज आपण बोलत असतो. कंप्लेनिंग, किती कंप्लेन करतो आपण रोज दिवसभरात. बघा किती पैशाबद्दल आपण बोलत असतो आपल्याही न कळत. छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण कंप्लेनिंग करत असतो. हॉटेलमध्ये खायला गेलो तिथे कंप्लेनिंग. चॉकलेट्स काही खाण्यास स्नॅक्स खायला गेलो तिथे कंप्लेंट, किती महाग आहे. आता हल्ली हॉटेलमध्ये पाणीच देत नाहीत, पाण्याची बॉटल घ्यावीच लागते विकत, कंप्लेंट. काय करतो आपण, सहज बोलत असतो, कंप्लेंट करत असतो. आता अशा पद्धतीच्या तक्रारी मी कुठे माझ्या आयुष्यामध्ये करतेय का, चेक करायचंय आपलं आपण. आणि आपण हे काही जाणून बुजून करत नाही, आपण सहज बोलत असतो. आणि ह्यात काय म्हणजे आता मी काहीतरी खूप भयंकर करत होते आणि कधीच मी बदलू शकत नाही असं काही नाहीये. आपण ते बदलू शकतोय आणि शकणार आहोत. आता कसं बदलायचंय ते पण आपण शिकतोय.
आता आपलं ज्या पद्धतीने पॅरेंटिंग झालंय, आपली जी संस्कृती आहे, कल्चर आहे, त्यामुळं आपल्याकडे ते आपल्याही नकळत आपल्याकडे त्या गोष्टी आलेल्या आहेत. आपला बिझनेस असेल, सॅलरी देताना नको असं देतो का पटकन? इवन आपण कोणाचे पैसे घेतलेत, कोणीतरी आपल्याला पैसे दिलेत, त्याचे पैसे देताना पण आपण निगेटिव्ह फिलिंग्सनी देतो. द्यावे लागतायत पैसे. घर खरेदी केलंय, पैशाचा हप्ता हप्ता देताना चिडचिड. सहज आपण सहज असे हे करत असतो. कार घेतली, कारचा इन्स्टॉलमेंट द्यायचंय, त्यावेळेस कटकट, कंप्लेंट, सहज सहज अगदी आपण निगेटिव्ह एनर्जी देत असतो तर. आणि आपण त्या हप्त्याला देत नाही, तर आपण त्या पैशांना एनर्जी देत असतो. पैशाविषयाच्या कोणत्याही तक्रारी, नकारात्मक, मत्सरी किंवा चिंतेचे विचार किंवा शब्द हे खरोखरच गरिबी निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात. आणि जेव्हा पैसे द्यायची वेळ येते तेव्हा आपण सगळ्यात जास्त तक्रार करतो. जेव्हा आपण पैसे देतो ना कोणाचे, त्यावेळेस सगळ्यात जास्त तक्रार करत असतो. तुमच्याकडे पुरेसे पैसे नसताना बिलं चुकती करणं ही एक अवघड गोष्ट होऊन बसते. तुमच्याकडे पैसा नसतो आणि बिलांचा मात्र ओघ सुरू आहे असं तुम्हाला वाटतं. पण तुम्ही जेव्हा विषयी तक्रार करायला लागता, तेव्हा खरं तर तुम्ही पैशाविषयीच तक्रार करत असता आणि तक्रारी करण्यामुळे तुम्ही गरिबीतच राहता. काय होतं की आपण जी म्हणजे लाईट बिल आलं, फोन बिल आलं, फोनचं रिचार्ज करायचंय, टीव्हीचं रिचार्ज करायचंय, है की नाही, पेट्रोल भरायचंय, किती किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे आपण सहज म्हणजे पैसे देताना कटकट कटकट करून देत असतो. कटकट करतो किंवा म्हणजे चांगल्या आनंदी मनाने देत नाही. कटकट म्हणजे आपण अगदीच वाईट बोलतोय, तोंड वाकडं तिकडं करून देतोय असं पण नाही. पण आपण देताना असं चांगल्या भावनेने देत नाही ते. द्यावं लागतंय आपल्याला. म्हणजे काही बापरे माझ्याकडे पैसे, एवढी सॅलरी आहे, एवढेच पैसे येत आहेत आणि हे सगळं मला द्यावं लागतंय. हा अहिरभाव असतो आपल्या मनात. म्हणजेच काय आहे आपला? तर आपली निगेटिव्ह एनर्जी आहे त्या पैशांबाबतची. तुमच्याकडे पुरेसा पैसा नसल्यामुळे सगळ्यात शेवटची गोष्ट कराल ती म्हणजे तुमच्या बिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे. आता मनी मॅग्नेट, मी पैशाची मॅग्नेट कशी होणार आहे? माझ्याकडे पैसा मी कसा जास्तीत जास्त मनी अट्रॅक्ट करू शकणार आहे? तर काय सांगितलंय त्यांनी? तुमच्याकडे पुरेसा पैसा नसल्यामुळे सगळ्यात शेवटची गोष्ट कराल ती म्हणजे तुमच्या बिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे. काय करायचे? जी काही बिलं आहेत माझ्याकडे, कोणतीही असू देत, भाजीची असू देत, ग्रोसरीची असू देत, लाईट बिल असू देत, फोन बिल असू देत, टीव्हीचं रिचार्ज असेल, जे काही असेल ते, जी कुठली बिलं असू देत, त्या बिलांसाठी मी काय करायचंय? कृतज्ञता व्यक्त करायचंय. पण खरं तर नेमकं हेच तुम्हाला तुमच्या आयुष्यात आणखी पैसा मिळण्यासाठी करायचं असतं. काय आहे? हेच नेमकं म्हणजे आपण आतापर्यंत जे काही 2 शिकलेलो असाइनमेंट आहे की नाही, त्या नोटवर लिहायची ती एक असाइनमेंट आणि पास्ट प्रेझेंट फ्युचरची असाइनमेंट, आणि तिसरी कुठली आहे आता? जी कुठली बिलं तुमच्याकडे आहे, तुम्ही जी बिलं देता, पे करता, त्यासाठीची कृतज्ञता व्यक्त करायची. ती कशी करायची ते पण आपण बघूया. समजून घ्यायचंय हे. कशी कृतज्ञता व्यक्त करायची? फक्त सांगितलंय मॅजिक बुकनी म्हणून कृतज्ञता व्यक्त करायची असं नाही. कृतज्ञता व्यक्त करणं नुसतं रायटिंगचं काम नसतं, तर त्याच्यामध्ये फिलिंग्स ऍड केल्या तर तुम्हाला रिझल्ट खूप फास्ट मध्ये येतो. तर ते कसं करायचं ते पण आपण पुढे बघूया. तुम्हाला जर समृद्ध आयुष्य जगायचे असेल तर पैशाशी संबंधित प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करायला हवी. मोठ्या नाखुशीने बिल भरणे यात तुमच्या कृतज्ञतेचा अभावच दिसतो. तुम्ही अगदी त्याच्या उलट वागणं अपेक्षित आहे. तुम्हाला ही जी बिलं आली ती काही उगीचच आलेली नाहीत. त्या बदल्यात तुम्हाला वस्तू आणि सेवा मिळालेल्या आहेत. म्हणजे ही बिलं जी तुम्हाला मिळत आहेत ती त्या बदल्यात आपण काहीतरी वस्तू घेतलेली आहे किंवा त्यांची सेवा घेतलेली आहे.
आपण हॉटेलमध्ये जेव्हा आपलं हॉटेल खाल्लेलं बिल येतं त्यावेळेस आपले डोळे हे होतात मोठे कधी कधी. मी खूपदा बघितलेले. म्हणजे मी त्यातून काही वेगळी अशी आहे असं नाही. आम्ही मैत्रिणी मैत्रिणी ऑफिसमध्ये असताना तर खूपदा बाहेर लंचला जायचो आणि सगळ्यांना सगळं जे पाहिजे ते मागवायचे बरं का खायच्या आधी. हे घेऊयात, ते घेऊयात, आपण डेझर्ट घेऊयात, आपण त्याच्या आधी सूप्स घेऊयात, वेगवेगळ्या 2-2, 3-3 भाज्या घेऊयात आणि बिल हातात पडलं की अरे एवढं बिल? अरे मग त्याच्या आधी तुम्ही हे सगळं खाल्लंय हे आत्ता समजतंय. तुम्ही बिल बघितलं की लगेच कसं आपले इमोशन्स, आपल्या भावना लगेच बदलतात. पण ते बिल कशाच्या बदल्यात मिळाले तुम्हाला? तुम्ही त्याच्या म्हणजे तुम्ही त्याच्या अगेन्स्ट तुम्ही वस्तू किंवा ती सेवा घेतलेली आहे म्हणून तुम्हाला ते बिल मिळालेलं आहे. तुम्हाला लाईट बिल बघून जर आवाक होत असेल तर तेवढं लाईटचा हे तुम्ही वापर केलेला आहे घरामध्ये म्हणून तेवढं लाईट बिल आलेलं आहे तुम्हाला. त्यामुळे त्यांच्याबद्दल तुम्ही कृतज्ञ राहायला हवं. ही अगदी साधी गोष्ट आहे. पण त्यामुळे तुमच्या आयुष्यात तुम्हाला मिळणाऱ्या पैशावर मात्र त्याचा फार मोठा परिणाम होणार आहे. तुम्ही अगदी शब्दशः पैशाचा लोहचुंबक बनाल. जर तुम्ही ही असाइनमेंट प्रॉपर केली, समजून घेतली आणि तुम्ही केली, तर तुम्ही काय बनणार आहे? पैशाचे मॅग्नेट बनणार आहे. बिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्या बिलांमुळे किती वस्तू आणि सेवांचा लाभ तुम्ही घेतलात त्याची आठवण ठेवा. तुम्ही जर आता सपोज म्हणजे आता हे हे मी एक तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करते. काय आहे? बिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्या बिलांमुळे किती वस्तू आणि सेवांचा लाभ तुम्ही घेतला त्याची आठवण ठेवा. एकच सेकंड मी जरा आमच्या इथे आज ते समोरच काम अजूनही चालू आहे आणि फार आवाज येतोय मला पण डिस्टर्ब होते. मी जरा खिडकी बंद करते. आता ही कृतज्ञता कशी हे करायची? म्हणजे कृतज्ञता स्वतःमध्ये कशी व्यक्त करायची, निर्माण करायची. आता सपोज तुम्ही घरामध्ये लाईट बिल तुमचं दर महिन्याला येतं. कोणाला 2,000 येतं, कोणाला 2,500 येतं, कोणाला 1,000 रुपये येतं, कोणाला 1,500 रुपये येतं. आणि ते लाईट बिल पाहिल्या पाहिल्या आपल्या सगळ्यांना लगेच असं कपाळावर आट्या पडतात. किती लाईट बिल आले ह्या महिन्याचं. त्याऐवजी ते लाईट बिल बघितलं की ते लाईट बिल हातात घ्यायचंय आणि त्यांना म्हणायचंय की थँक्यू की ही लाईटीची किंवा ह्या लाईटीची जी सुविधा माझ्या घरामध्ये अवेलेबल असल्यामुळे मी घरामध्ये माझी मुलं टीव्ही बघतात. हा मी संध्याकाळचा स्वयंपाक करू शकते. मी लाईटीमुळे इस्त्री करू शकते घरामध्ये. मी मोबाईल रिचार्ज करू शकते. माझ्या घरामध्ये मी गिझर लावलाय. मी गरम पाण्याचा आस्वाद घेऊ शकते ह्या लाईटीमुळेच. लाईट नसती तर विचार करा मी गरम पाण्याने अंघोळ करू शकले असते का? रोज गॅसवर पाणी ठेवा. गॅसवरून पाणी उचलून घेऊन जा. किती आपले वेळ वाचतोय. ती लाईट आहे म्हणून मी ॲक्वागार्ड बसवू शकते. मला शुद्ध पाणी मिळतंय. मला पाण्यासाठी बॉटल घेऊन ते जे सार्वजनिक हे असतात वॉटर प्युरिफिकेशन स्टेशन्स असतात तिथे जाऊन पाणी आणावं लागतंय का? घर बसल्या कधी बटन दाबलं की शुद्ध पाणी मिळतंय. ह्या लाईटीचा वापर करून मी कितीतरी माझं जीवन सुखकर बनवलेलं आहे. आणि त्याच्या बदल्यात जर मला हे एवढे पैसे पे करावे लागतात तर त्यासाठी मी कृतज्ञता आहे ह्या सुविधांचा उपभोग घेतेय म्हणून ते. प्लस एवढे पैसे मी भरू शकते, एवढे पैसे माझ्याकडे जर असतील तर मी त्यासाठी सुद्धा कृतज्ञता व्यक्त करायचंय की थँक्यू माझ्याकडे 1,500 रुपये हे पेमेंट लाईटीचं बिल भरण्या इतके पैसे आहेत माझ्याकडे. थँक्यू असं म्हणता आलं पाहिजे. तर हे कृतज्ञता बिलांच्या
म्हणजे बिलांसाठी तुम्ही व्यक्त करू शकता. अशा पद्धतीने, की तुम्ही त्याच्या अगेन्स्ट तुम्ही काय-काय उपभोग घेताय त्या गोष्टींचा. म्हणजे तुम्हाला ते बिल मी बघितलं, की त्याच्याबद्दल निगेटिव्हिटी येणार नाही. तुम्ही जर घराचे भाडे म्हणून किंवा घर कर्जाचा हप्ता देत असाल, तर असा विचार करा, की तुम्हाला घर आहे आणि त्यामध्ये तुम्ही राहत आहात. म्हणजे जर घर भाडे देताना जर मी जर हे करत असेल, निगेटिव्हिटी आणत असेल. पण जर विचार करा, की लोकांनी आता मी सुद्धा रेंटेड राहते. विचार करा जर त्यांनी एक्स्ट्रा घर घेतलं नसतं किंवा त्यांनी घेतलंय पण त्यांना द्यायचंच नाही लोकांना घराने भाडे, तर आपण कुठे राहिलो असतो? किंवा जे बँका घर घेण्यासाठी तुम्हाला कर्ज देतात. तुमच्यावर विश्वास ठेवून कर्ज देतात. जर त्यांनी कर्ज दिलंच नसतं, तर काय झालं असतं आपलं? आपण घर घेऊ शकलो असतो का? गाडी घेऊ शकलो असतो का? विचार करा, की तुम्हाला घर आहे आणि त्यामध्ये तुम्ही राहत आहात. विचार करा, की पैशाची बचत करून आणि रोख पैसे देऊनच तुम्हाला घर घ्यावं लागलं असतं, तर तुमची काय परिस्थिती झाली असते? जर आपल्याला बँकेने लोन दिलं नसतं घर किंवा कार घ्यायला, घर घ्यायला, तर काय केलं असतं? पहिलं आपल्याला पैशाची बचत करून, सेव्ह करून तेवढे म्हणजे लाखो रुपये जर घर 20 लाख, 25 लाख, 35 लाखाला येत असेल, पहिले 35 लाख रुपये बचत करा आणि मगच घर घ्या. अशी अवस्था झाली असती की नाही सगळ्यांची? आणि अशा सिच्युएशन मध्ये कितीतरी लोकांना रस्त्यावर राहायची वेळ आली असती. कारण पहिले पैसे जमवा आणि मगच घर घ्या. मग जर आपल्याला कोणीतरी ट्रस्ट ठेवून जर बँक आपल्याला लोन देते घर बांधण्यासाठी, घर घेण्यासाठी, तर त्या बँकेसाठी सुद्धा आपण कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. आणि तो जर मंथली माझ्या सॅलरीतून, माझ्या पैशातून जर इन्स्टॉलमेंट जात असेल, तर त्या इन्स्टॉलमेंटसाठी सुद्धा मी शतशः कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे, की त्या बँकेने आज मला एवढे अमाउंट दिले म्हणून मी आज माझ्या स्वतःच्या घरामध्ये राहतीये. ना की निगेटिव्हिटी द्यायची, की मला महिन्याला माझ्या सॅलरीतून एवढे पैसे माझ्या फक्त घराचा हप्ताच जातोय. विचार करा, की कर्ज देणाऱ्या संस्थाच नसत्या किंवा भाड्याने जागा मिळत नसत्या, तर काय वेळ आली असती. म्हणून कर्ज देणाऱ्या संस्थांचे किंवा तुमच्या घरमालकांचे आभार माना, कारण त्यांच्यामुळे तुम्ही घरात किंवा अपार्टमेंटमध्ये राहत आहात. तुम्ही जर गॅस आणि विजेचे बिल भरत असाल, तर त्यामुळे किती गरम आणि थंड तापमानाचा तुम्हाला उपभोग घेता येतो याचा विचार करा. गरम पाण्याचा शॉवर तुम्ही घेऊ शकता. फोन आणि इंटरनेटसाठी बिल देत असाल, तर या सेवा सुविधा नसत्या, तर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला वैयक्तिक भेटण्यासाठी मोठी-मोठी अंतरे पार करून जाण्यानं तुमचं आयुष्य किती अवघड झालं असतं याची कल्पना करून बघा. बघा म्हणजे आपण किती सहज आता इथून आपण सगळे ऑनलाईन एकमेकांशी बोलतोय. ऑनलाईन सेशन घेऊ शकतोय. इंटरनेटमुळे, लॅपटॉपमुळे, फोनमुळे सतत आपण कोणालाही व्हिडिओ कॉल करतोय. व्हिडिओ कॉलवर डायरेक्टली कितीही लांब असू दे, अगदी बाहेरच्या देशात असलं तरी आपण छान त्यांना एक लाईव्ह बघून एकमेकांशी बोलू शकतोय. विचार करा जर हे इंटरनेटच नसतं, लॅपटॉप नसता, फोन नसतं, तर आपल्याला त्यांना भेटायसाठी म्हटलं तरी एवढं अंतर आणि पूर्वीची लोक तशीच करत होती की नाही. पूर्वी फोन नव्हतं, इंटरनेट नव्हतं, काही नव्हतं, तर कोणाला भेटायचं असेल तर डायरेक्ट कपडे भरा, पिशवी भरा आणि त्या माणसाकडे गावाला त्याच्या जाऊन भेटा. अशीच अवस्था होती की नाही. पण या फोन आणि इंटरनेटमुळं आपली ही सुद्धा सुविधा किती आपलं आयुष्य सोपं केलेलं आहे. मग जर ह्या सगळ्या गोष्टी मला सोयी सुविधा जर इझिली मिळत असतील, घर बसल्या मिळत असेल आणि त्यासाठी मला काही पैसे पे करावे लागत असेल, तर त्यासाठी मी कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. कारण तेवढा माझा वेळ वाचतोय. आणि मला पाहिजे तेव्हा, पाहिजे त्या टायमिंगला मी माझ्या घरातल्यांशी, माझ्या आईशी, माझ्या भावाशी, माझ्या नवऱ्याशी, जिथे असेल तिथे त्याच्याशी फोनवर व्हिडिओ कॉल थ्रू बोलू शकते. मग ते बिल देताना मी ग्रेटफुल व्हायला पाहिजे, की ह्या सगळ्या सुविधांमुळे मी माझ्या लव्हड वन्सशी म्हणजे माझ्या जवळच्या माणसांशी कॉन्टॅक्ट ठेवू शकते. मग त्यासाठी मी ग्रेटफुल राहायला पाहिजे.
फोनमुळे कुटुंबियांशी, मित्रांशी कितीतरी वेळा तुम्हाला संपर्क साधता येतो. इंटरनेटमुळे कोणतीही माहिती क्षणात तुम्हाला मिळवता येते. तुम्ही ईमेल पाठवू आणि घेऊ शकता. या महत्त्वाच्या सुविधा सहजपणे तुमच्या हाताच्या बोटांवर असतात. म्हणूनच त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहायला हवे. ज्या कंपन्या या सेवा तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्ही त्यासाठी आधी पैसे न भरताही तुम्हाला पुरवतात, त्यांच्याबद्दल कृतज्ञताच व्यक्त करायला हवी. म्हणजे आपल्याला बघा, वीज बिल आपण एक महिनाभर लाईट वापरल्यानंतरच बिल येतं, हो की नाही? घरपट्टी, पाणीपट्टी वगैरे जे काही टॅक्सेस असतात ते तुम्ही पहिले यूज करता आणि वर्षाच्या एंडला पे करता, है की नाही? सगळ्यांनी विचार करा, आपण कसे कसे करतो. आपण कधी कधी बिलं भरताना आपण निगेटिव्ह विचार देतोय का, आणि निगेटिव्ह आपल्याही नकळत बोलतोय का? तर आपण आता त्यासाठी कृतज्ञता कशी व्यक्त करायचे, आणि ती व्यक्त केल्यानंतर मी काय बनणार आहे? पैशांची मॅग्नेट बनणार आहे, लोहचुंबक बनणार आहे. जेव्हापासून कृतज्ञतेच्या या अपूर्व शक्तीचा साक्षात्कार मला झाला, तेव्हापासून प्रत्येक बिल भरल्यावर मी बिल भरले, आभारी आहे, हे जादूचे शब्द त्यावर लिहिते. म्हणजे काय, प्रत्येक रॉन्डाबन काय करतात, म्हणजे आता ही असाइनमेंटच आहे पुढे जाऊन आपल्याला. तुम्हाला कोणतंही बिल येऊ देत, त्या बिलावर काय लिहायचंय? जर मी बिल भरलं असेल तर काय लिहायचंय? आभारी आहे, थँक्यू. थँक्यू पेड असं म्हणायचं असतं. म्हणजे इंग्लिशमध्ये आम्ही काय लिहितो? थँक्यू पेड. पुढे जाऊन आपण ते शिकणार आहे कुठले शब्द लिहायचे ते. पण रॉन्डाबान काय म्हणते? मी प्रत्येक बिल भरलं की काय म्हणते? लिहिते त्या बिलाच्या मागे, बिल भरले, आभारी आहे, हे जादूचे शब्द त्यावर लिहिते. अगदी एकही बिल मी हे लिहिल्या विना ठेवत नाही. म्हणजे रॉन्डाबन काय म्हणते? त्यांच्या आयुष्यात कुठलेही बिल येऊ दे, एकही बिल भरल्यानंतर काय लिहितात त्या बिलावर? बिल भरले, आभारी आहे, हे शब्द लिहितातच त्या. सुरुवातीला जेव्हा बिल भरायला माझ्याकडे पैसे नसायचे, तेव्हाही मी कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर करून बिलावर पैशासाठी आभारी आहे असे लिहायचे. म्हणजे त्यांच्याकडे पैसे नव्हते, त्यांना आता म्हणजे त्यावेळेस सफिशियंट पैसे नव्हते. रोंडबनची आपण पुढे जाऊन स्टोरी ऐकणारच आहोत, त्या पण त्या लेवलला, ह्या लेवल पर्यंत कशा काही पोहोचल्या. किंवा त्यांनी स्टार्टिंगलाच त्यांची स्टोरी सांगितली की ती पहिल्या कशा होत्या, किती कर्जबाजारी होत्या, आणि नंतर त्यांनी त्यांचं वॉन्टेड, जी त्यांना पाहिजे ती आयुष्य कसं त्या जगल्या, कसं त्यांच्या आयुष्यामध्ये पैसा, नातेसंबंध, आरोग्य, ह्या सगळ्याच गोष्टी त्यांना मिळाल्या. हे स्टार्टिंगलाच त्यांनी त्यांच्या स्टोरीमध्ये सांगितलेले. पण त्या काय म्हणतायत? जेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते आणि मला बिलं यायची, त्यावेळेस काय मी लिहायचे त्याच्यावर? पैशासाठी आभारी आहे. म्हणजे बिल आले पण पैसे नाहीयेत, तर काय म्हणायचे? पैशासाठी आभारी आहे असं लिहायचे. नंतर जेव्हा पैसे यायचे तेव्हा मी बिल भरायचे, तेव्हा मी काय लिहायचे? बिल भरले, आभारी आहे, असं त्याच्या पुढे लिहायचे. तुम्हालाही आता तेच करायचं आहे. सध्याचं तुम्ही न भरलेलं कोणतंही बिल घ्या, नंतर कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर करा आणि त्यावर पैशासाठी कृतज्ञ आहे असं लिहा. म्हणजे तुम्हाला आता सपोज इन्स्टॉलमेंट, घराचा हप्ता द्यायचा आहे, किंवा कारचा हप्ता द्यायचा आहे, किंवा बाबा मुलांच्या शाळेची फी भरायची आहे, अजून भरलेली नाहीये पण भरायची आहे, किंवा मला कुठली बिलं भरायची आहेत, भरली नाहीयेत पण भरायची आहेत, मला माहिती आहे की हे एवढे एवढे अमाऊंट मला द्यायचं आहे, तर तुम्ही काय करायचं? त्याच्या पुढे सपोज तुमच्याकडे ते बिल नाहीये, म्हणजे आम्हाला तर अश्विन मॅम सांगतात, अक्षरशः त्यांनी आम्हाला 100 200 बिलं शोधून लिहायला सांगितलेली हाताने. ते पण काय, ते म्हणाले एक तर प्रिंट काढा, नाही तर सरळ हाताने लिहायचं. म्हणजे त्यांचा तर आम्हाला स्ट्रिक्टली सांगणं असायचं की तुम्ही हातानेच लिहायचं. मग आम्ही काय लिहायचो? म्हणजे अक्षरशः ह्याची बिलं, आम्ही जे जे आपण ऑनलाईन पेमेंट करतो, गुगल पेची सगळी बिलं काढलेली आम्ही गेल्या 6 महिन्याची, आणि ते बिल पर्टिक्युलर लिहिलंय एवढे पैसे. म्हणजे आता सपोज मी ग्रोसरी आणली असेल किंवा ब्रेड आणि दूध आणलं असेल, तर मी काय लिहिणार? कृष्ण सुपर मार्केट, ब्रेड आणि ऑमलेट, 100 रुपीज, थँक्यू फॉर, म्हणजे थँक्यू मनी, किंवा थँक्यू पेड असं. थँक्यू पेड म्हणजे आभारी आहे, पैसे भरले.
जर मी दिले असेल. आता सपोज मला पैसे द्यायचेत, आता माझ्या मुलीच्या कॉलेजची फी द्यायची आहे. तर मी काय लिहिणार, मी की कॉलेज फी आणि ते अमाऊंट लिहिणार, किती असेल तिची, 50 असेल, 60 असेल, जी काय असेल ती. कॉलेज फी 50,000, थँक्यू फॉर मनी, किंवा पैशासाठी कृतज्ञ आहे. ते भरलेली नाहीये म्हणून काय लिहायचंय, पैशासाठी कृतज्ञ आहे. आणि जेव्हा मी ते पैसे भरेन, आता सपोज मी आता मला भरायचे आहेत पण मी ते भरलेले नाहीत, पण आता साधारण 8-10 दिवसांनी मी ते पैसे भरले, तर मी काय लिहिणार, कॉलेज फी 50,000 रुपीज, थँक्यू पेड. म्हणजे काय, आभारी आहे, बिल भरले किंवा पैसे भरले, जे काही असेल ते असं लिहायचं असतं. ते कसं लिहायचं ते पण पुढे त्यांनी सांगितलेलं आहे. असं लिहा, भले तुमच्याकडे त्यावेळी बिल भरण्यासाठी पैसे असोत वा नसोत, तुम्ही त्याबद्दल कृतज्ञ राहा. तुम्हाला जर बहुतेक बिल ऑनलाईन येत असली आणि तुम्ही ती ऑनलाईन भरत असाल, तरी तुम्ही ते बिल ईमेलने तुमच्या खात्यावर फॉरवर्ड करा आणि ठळक अक्षरात पैशासाठी मी आभारी आहे असा विषय लिहा. म्हणजे जी भरलेली बिल आहेत त्यासाठी तुम्ही, आम्हाला स्ट्रिक्टली, म्हणजे आता मी सगळ्यांना सजेस्ट करेन, आता तुम्ही जाऊन स्वतः ते बिल प्रिंट काढणार ह्यापेक्षा तुम्ही गुगल पे, फोन पे जर ऑनलाईन पेमेंट केलं असेल तर तुमच्या गुगल पे मध्ये, फोन पे मध्ये हिस्ट्रीमध्ये जायचं. तुम्ही जे आधीची बिलं भरलेले 1 महिना 2 महिने, तुम्हाला जेवढी लिहायची आहेत, 100-200, आम्हाला तर 6 महिन्याची सांगितलेली अश्विन मॅमनी लिहायला. तुम्हाला जेवढं शक्य असेल, अगदी 1 महिन्याची, 2 महिन्याची, 3 महिन्याची, जेवढे तुम्ही पेमेंट केलेलं आहे त्यासाठी ते अमाऊंट लिहायची, कशासाठी तुम्ही खर्च केलेले आहे ते लिहायचं, आणि जर भरलं असेल तर काय, पैशासाठी मी आभारी आहे असं लिहायचंय. आणि जर भरायची असतील, काही पैसे द्यायचे असतील, तर थँक्यू फॉर मनी, किंवा पैशासाठी आभारी, किंवा पैशासाठी कृतज्ञ आहे, म्हणजे ते भरलेलं आहे म्हणून. असं तुम्ही हे वाक्य लिहायचे. कुठलं हे, एक पैशासाठी कृतज्ञ आहे, पैशासाठी मी आभारी आहे. ठीक आहे, तर हे 2 वाक्य लिहायचे. त्यानंतर आधी भरलेली 10 बिलं शोधा आणि प्रत्येक भरलेल्या बिलावर बिल भरले आभारी आहे असे जादूचे शब्द लिहा. म्हणजे हा आणि हा लिहायचंय बरं का, नाहीतर मला ते थोडंसं मराठीमधलं मिस्टेक होतीये. पण हे आहे, पैशासाठी मी आभारी आहे कधी म्हणायचंय, जेव्हा तुम्ही बिल भरलेलं नाही. आणि हे बिल भरलं असेल तर काय, बिल भरले आभारी आहे असं. असे जादूचे शब्द लिहा. प्रत्येक भरलेल्या बिलावर हे लिहिताना हे बिल भरण्यासाठी तुमच्याकडे त्यावेळी पैसे होते त्याबद्दल तुम्हाला जेवढी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. म्हणजे मगाशी मी थोडक्यात सांगितलं की नाही, की लाईट बिल आलंय, ते बिल भरलं असेल तर त्या बिलासाठी कृतज्ञता कशी व्यक्त करायची, की बाबा हे लाईट बिल आल्या, ह्या लाईटीचे सुविधा माझ्याकडे असल्यामुळे मला कुठल्या कुठल्या गोष्टी मी करू शकते. गरम पाणी मिळते, थंड हवा, फॅन घेतीये, फॅन चालू असतो, अभ्यास करू शकते, टीव्ही बघू शकते, फोन रिचार्ज करू शकते, जे काही तुम्ही त्या लाईटीचा उपभोग घेऊन गोष्टी करताय त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करायची. आणि तुमच्याकडे तेवढे पैसे आहेत बिल भरण्यासाठी, तर त्या पैशासाठी सुद्धा कृतज्ञता व्यक्त करायची. भरलेल्या बिलाबद्दल तुम्ही जेवढी जास्त कृतज्ञता व्यक्त कराल, तेवढे आणखी जास्त पैसे तुम्ही जादूने तुमच्याकडे आकर्षून घ्याल. तर हे सगळ्यात महत्वाचं आहे. नुसतं सांगितलंय की बिल भरले आभारी आहे आणि पैशासाठी मी आभारी आहे, बिलांवर लिहित बसायचं, ही असाइनमेंट आहे, 100% आहे. पण त्याच्याबरोबर काय आहे असाइनमेंट महत्वाची, तर तुम्ही त्या गोष्टींसाठी कृतज्ञता व्यक्त करायचे, त्या सुविधांसाठी, त्या सेवा सुविधांसाठी ज्या तुम्ही त्या बिलाच्या अगेन्स्ट उपभोगताय, त्यासाठी तुम्ही कृतज्ञता व्यक्त करायची. ठीक आहे, आजपासून तुम्ही स्वतःला नियमित सवय लावून घ्या, की जेव्हा जेव्हा तुम्ही बिल भराल तेव्हा कोणती चांगली सेवा या बिलांमुळे तुम्हाला मिळाली याचा क्षणभर विचार करा आणि बिलाच्या दर्शनी पानावर बिल भरले खूप आभारी आहे हे जादूचे शब्द लिहा. आणि जर बिल भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे नसले तर कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर करा आणि पैशासाठी आभारी आहे असं लिहा.
हे लिहिताना जणू काही बिल भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेतच आणि म्हणूनच तुम्ही आभार मानत आहात अशी भावना मनात बाळगा. म्हणजे त्यांनी भावना पण सांगितलेले आहेत. बिल भरून झालं तरी आणि बिल भरायसाठी पैसे नसतील आणि बिल आलंय तरी पण काय भावना व्यक्त करायचे? तुमच्याकडे जणू काही बिल भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेतच आणि म्हणूनच तुम्ही आभार मानत आहात अशी भावना मनात बाळगायची. एखादं बिल आलंय आणि माझ्याकडे आत्ता पैसे नाहीयेत भरायला, पण ते बिल भरायचंय मला. पण मी काय मनात आणणार, की थँक यू माझ्याकडे पैसे आहेत आणि मी हे पैशासाठी आभारी आहे. मी हे बिल मी भरतच आहे असंच मनात धरून मनात भावना आणून ते लिहायचंय बिलावर, की पैशासाठी आभारी आहे. बिलांसाठी तुम्ही जे पैसे भरलेत त्याबद्दल जर तुम्ही कृतज्ञता बाळगलीत तर त्यामुळे तुम्हाला आणखी पैसे नक्की मिळण्याची हमी मिळते. कृतज्ञता हा तुमच्या पैशाला लावलेला चुंबकीय सोनेरी धागा समजा. म्हणूनच तुम्ही जेव्हा पैसे देता तेव्हा तितकेसे पैसे किंवा कधी-कधी 10 पटीनं तर कधी-कधी शतपटीने पैसे तुमच्याकडे येतात. मिळणाऱ्या पैशाची विपुलता तुम्ही किती पैसे दिले यावर अवलंबून नसते, तर ती तुम्ही किती प्रमाणात कृतज्ञता व्यक्त केली आहे त्यावर अवलंबून असते. किती महत्वाची सेंटेन्स आहे समजून घ्या. की मिळणाऱ्या पैशाची विपुलता तुम्ही किती पैसे दिले यावर अवलंबून नसते. कशावर अवलंबून असते? की तुम्ही किती कृतज्ञता व्यक्त केली आहे त्याच्यासाठी, त्याच्यावर अवलंबून असते. आता त्यांनी उदाहरण पुढे सांगितले. उदाहरणार्थ $50 बिल तुम्ही अगदी कृतज्ञतेने भरलेत तर तुम्हाला त्या बदल्यात $100 मिळतात. म्हणजे काय त्यांनी सांगितलं, एखादा ₹50 तुम्हाला बिल आलंय आणि तुम्ही खूप कृतज्ञता व्यक्त केली, की बाबा ह्या ₹50 मधून मी थँक यू माझ्याकडे हे ₹50 आत्ता आहेत, की मी ह्याच्यातून मला जी पाहिजे ती म्हणजे सपोज मी आता ₹50 रिचार्ज केला मोबाईलचा. आता ₹50 काय येणार आहे? काही जण 1 दिवसाचा पॅक वगैरे मारतात. असं मी बघितले आमच्या ऑफिसमध्ये करायची मुलंही. तर मग थँक यू हे ₹50 माझ्याकडे आहेत, की मी इंटरनेटसाठी एक दिवसाचा पॅक मारू शकते. थँक यू तुम्ही जे म्हणतात, की ह्या इंटरनेटमुळे मी आता मेल पाठवू शकते, मेल बघू शकते. माझी दिवसभराची कामं, परत WhatsAppचे मेसेज बघू शकते. ह्या इंटरनेटमुळे काय-काय तुम्ही सेवा सुविधा म्हणजे हे करणार आहात. मिळणार आहेत. त्याच्यासाठी तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली, तर त्या ₹50 चे ₹100 तुम्हाला मिळणार आहेत पुढे जाऊन. तर हे असे आजचा हा चॅप्टर आहे. आता तुम्हाला थोडक्यात सांगते आम्ही मनी सर्कल मी आता पहिलं हे जादूची कृती क्रमांक 9 तुम्हाला सांगते आणि मी एक मनी मॅग्नेटची असाइनमेंट आम्हाला अश्विन मॅम ॲडव्हान्स लेव्हलला करायला लावायच्या. ही तर तुम्ही असाइनमेंट करायचीच आहे. पण मी एक ॲडव्हान्स लेव्हलची पण एक ॲक्टिव्हिटी सांगणार आहे. ज्यांना पॉसिबल असेल त्यांनी तुम्ही नक्की करा. तुमच्या लाईफमध्ये त्यांनी काही परिणाम म्हणजे चेंजेस आले तर ते पण मला सांगा. येतोच 100% रिझल्ट आहे. फक्त तेवढी कृतज्ञता व्यक्त करून ती असाइनमेंट करावी लागते. हं? ती कशी करायची ती पण बघूयात. पहिलं आपण आजच्या चॅप्टरची मनी सर्कल म्हणजे काय हे मनी सर्कलच आहे. मी जे पैसे देतीये ते जेव्हा ग्रेटफुल होऊन पैसे देणार आहे तर ते जाताना म्हणजे सपोज मी आता भाजी घेतली भाजी घेतल्यानंतर मी पैसे दिले पण ते पैसे मी देताना असं ग्रेटफुल झाले की थँक्यू हे माझ्याकडे आता पैसे आहेत ह्या ₹500 मध्ये मी ही भाजी घेऊ शकते ह्या भाजीमधून मी घरातल्या आणि त्या पैशांना मी ग्रेटफुल होऊन दिलं म्हणजे हे पैसे ज्याच्या घरी जाणार आहेत त्यांच्या घरी पण त्यांच्या व्यवसायामध्ये वाढ होऊ देत युनिव्हर्स त्यांना ज्या गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही हवंय ज्या वॉन्टेड गोष्टी आहेत स्वप्न आहेत ते पूर्ण होवेत ह्या पैशाला पैसे जोडून खूप सारे पैशांची आवक त्यांच्या घरी येऊ देत जेव्हा हे मी कृतज्ञता व्यक्त करून पैसे जेव्हा देते त्यावेळेस जेव्हा मी कोणाला तरी कृतज्ञता व्यक्त करून दिलेले पैसे असतात ना त्याचे 100x नी माझ्याकडे येत असतात ते
आम्हाला असं सांगतात, हे मनी सर्कल म्हणतात. आता जेव्हा तुमच्याकडे बिल येतं, तुम्ही त्याच्या अगेन्स्ट जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता, की मला हे जे बिल आलंय, पण ह्याच्या बदल्यात मी कितीतरी सुविधांचा उपभोग घेते. त्याच्यामुळे आणि हे उपभोग घेण्यासाठी हे पैसे माझ्याकडे 1,000 ₹2,000 आहेत, जे मी पे करू शकते. तर त्या पैशासाठी जेव्हा मी कृतज्ञता व्यक्त करणार आहे, तर त्या पैशाला जर मी कृतज्ञता व्यक्त करून पे केलं, तर ते 100 पटीने माझ्याकडे पैसे येण्याचे मार्ग, पैसे येण्याचे दरवाजे ओपन मी माझ्या हाताने करणार आहे. तर हेच आपण शिकायचं आहे. तर आपण बघूया जादूची कृती क्रमांक 9. आजचा चॅप्टर इथे संपलेला आहे. पैशाचे लोहचुंबक कसं बनायचंय? तर पहिली असाइनमेंट रोजच्या प्रमाणेच असणार आहे. तुमच्या वरदानांची मोजदाद करा. 10 वरदानांची एक यादी बनवा. तुम्हाला त्याबद्दल कृतज्ञता का वाटते ते लिहा. तुमची यादी परत वाचा. प्रत्येक वरदान वाचल्यानंतर 3 वेळा थँक यू, थँक यू असं म्हणा आणि शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. सध्याची कोणतीही न भरलेली बिलं घ्या, म्हणजे जी भरलेली नाहीये ती. न भरलेली बिलं घ्या. कृतज्ञतेची जादुई शक्ती वापरा आणि बिलावर पैशासाठी आभारी आहे असं लिहा. म्हणजे काय लिहायचंय त्या बिलावर? पैशासाठी आभारी आहे. जर ते बिल नसेल तर काय करायचंय? मी माझं जे ग्रॅटिट्यूडची जर्नल आहे किंवा वही तुम्ही केली असेल तर त्या वहीवर लिहायचंय काय लिहायचंय कशासाठी. आता सपोज की कॉलेजची फी अमाऊंट 500 5,000 50,000 जे काही असेल ते आणि त्याच्या पुढे लिहायचंय ते भरायचंय म्हणून पैशासाठी आभारी आहे असं लिहा. आणि बिल भरण्यासाठी तुमच्याकडे कसे पैसे असोत वा नसोत पैसे आहेत असं समजूनच कृतज्ञता व्यक्त करा. तिसरं काय? पूर्वी भरलेली 10 बिलं घ्या. म्हणजे मी तर सजेस्ट करेन की तुम्ही तुमचे जे काही ऑनलाईन पेमेंट वगैरे केले असतील सरळ असतील तर ठीक आहे. बिलं म्हणजे काय काय आपले गॅस सिलेंडरचं बिल वगैरे पुस्तकात असतं बघा. एकच सेकंड. तर काही बिलं मिळाली तर ओके, नसतील बिलं तर सरळ गुगल पे, फोन पे उघडायचं, वही घ्यायची आणि वहीवर लिहायचंय की पूर्वी भरलेली 10 बिलं घ्या आणि प्रत्येक बिलावर त्याच्या पुढच्या बाजूला कोपऱ्यात बिल भरले आभारी आहे हे जादूचे शब्द लिहा. ते बिल भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे होते याबद्दल मनापासून खरोखर कृतज्ञता व्यक्त करा. झोपी जाण्यापूर्वी जादूचा दगड एका हातात घ्या आणि दिवसभरात सगळ्यात चांगली गोष्ट कोणती घडली ते आठवा आणि त्याबद्दल कृतज्ञतेचे आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. तर ही आजचा आपला चॅप्टर संपलेला आहे. मनी मॅग्नेट. तुम्ही स्वतःला पैशाचे मॅग्नेट लोहचुंबक कसं बनवू शकता? फक्त बिलांवर थँक पेड किंवा पैशासाठी आभारी आहे. आणि जर पेमेंट भरलं असेल, बिल भरलं असेल तर हे करू शकता तुम्ही. काय म्हणू शकता? पैसे भरले आभारी आहे. तर हे 2 वाक्य लिहूनच तुम्ही पैशाचे मॅग्नेट पैशाचे लोहचुंबक स्वतः बनवू शकता. आता नेक्स्ट चॅप्टर आहे प्रत्येकासाठी जादूचे धूलिकण म्हणजे मॅजिक डस्ट. उद्या आपण ते शिकणार आहोत चॅप्टर. हा इथे संपलेला आहे. एक सेकंड मी आता